नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आता जातो आहे आमच्या श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या देवळात. तर चला, मी तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवतो त्याची. चला, तर किती मस्त वातावरण आहे आणि दुपारची वेळ आहे, तरी पण इथे दुपारचं ऊन आहे बट थंडावा आहे, कारण की आपल्या आजूबाजूला नारळ सुपारीचे बाग आहे आणि किती मस्त असं मुरुड जंजिरा तालुक्यातील नांदगाव या गावात असलेलं आमचं श्री सिद्धिविनायक. तर आता मी इथे बाप्पाच्या दर्शनाला आलेलो आहे. दुपारी आलो आहे, त्यामुळे बंद आहे मग अशी पाया पडून गेलो मी, तुम्ही बघू शकता. तर हा आहे गणपती बाप्पाचा आपला मेन एंट्रन्स डोर आणि समोर इथे बाप्पाची मूर्ती आहे, स्वयंभू श्री सिद्धिविनायक गणपती. आणि बघू शकता तुम्ही बांधकाम कसं आहे, एकदम मस्त, खूप जुना मंदिर आहे. कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मंदिराचा मागचा भाग. इकडे आम्ही लहानपणी वरती जाऊन लपाछपी खेळायचो, लपायचो गावाजूला, आणि वरती आता मस्त लाइटिंग केलेली आहे. जय श्रीराम. तर आपलं दर्शन झालेलं आहे. तर मग मी आता जरा आमचे चंद्रकांत काका आहेत त्यांच्याकडनं आपण आपल्या गणपती बाप्पाची जी जुनी हिस्ट्रीमधली जी स्टोरी आहे ना ती त्यांच्याकडून ऐकतो. तर मग ते आपल्याला आता थोडीशी माहिती देतील आपल्या गणपती बाप्पाची. तर काका, काय वाटतं तुम्हाला, आपला बाप्पा किती जुना आहे? हे बाप्पा इथे हा जो आलेला आहे हा 1498 सालीपासूनचा इथे बाप्पाचा वास्तव्य आहे. हा इथे पूर्वी आमच्या गावाच्या बाजूला एक कुंभारवाडा म्हणून गाव आहे, त्याला पूर्वी, आता त्याला कुंभारवाडा म्हणतात, त्याला पूर्वी कितकित बन असे म्हणायचे. तर तिथे हा गणपती तिथे स्थायिक पूर्वी होता. पण इथे ह्याचे पुजारी जे होते गणेश दैवज्ञ, त्यांचा एक नित्याचा क्रम होता की या देवाची मला रोजची पूजा व्हावी. पण एकदा असं झालं की इथे बाजूला आमची इथे एक बामण हे बाणखर मंत्र म्हणतात, त्याला पूर्वी बोंबिलकार म्हणायचे. तर त्यावेळेला त्यांचे तो असं की देवाची रोज पूजा केल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं की ते पूजेला जायला निघाले, त्यावेळेला तिथे मध्ये ती समुद्राला भरती आली, कारण त्यांना ते देवाची पूजा करता आली नाही. म्हणून त्यांनी काय ते तिथेच अनुष्ठानाला बसले आणि मग त्याच्याला भरतीचं पाणी गेला असे ते अनुष्ठान मी त्यांनी जवळजवळ एक रात्र एक दिवस झालं, त्यांना देवाची पूजा घडली नाही. मग ते दुसऱ्या पाणी ओसरल्यानंतर ते गेले आणि मग देवाला तिथे विनंती केली, बाबा बघ की मला तुझ्या पूजा केल्याशिवाय मी अन्न ग्रहण करत नाही, तर तू आता याच्यावरती काहीतरी निर्णय घे, काहीतरी विचार कर, मला तुझी सेवा रोजची घडायलाच पाहिजे. म्हणून मग देवानेच काय केलं, मग त्याच्या ते तामणामध्ये जे पूजेचं साहित्य नेतात त्या तामणात ते देव त्याच्यात ते आले आणि ते तिथून मग ते खाडी पार करून इकडे आले आणि इथे आता ज्या मी तो उभा इथे या मंदिरात ते तिथे आले. तिथे एक प्राजक्तीचं झाड होता, तिथे फुलं वेचायला लागली. फुलं वेचता येते, तो ताट पूर्ण ते फुलांनी भरला आणि मग ते घरी जायला तो तामण उचलायला लागले. तर त्यांना तो ताट तामण तो उचलता येई नाही, म्हणून त्यांनी ती फुलं बाजूला गेली. तिथे एक असं दगडासारखं एक एवढा हे होता, देव तिथे आली होती स्वतः. ते झाले हां, ते 1498 देव ते स्थायिक झाले. ते आतापर्यंत इथेच आहे, आता एवढा मोठाही झालेला आहे. म्हणजे खूप जुनं आपलं गणपती शिवकालीनच्या अगोदरपासूनच आहे. कसं आहे. तर बघितलं मंडळी, आपल्या बाप्पाचं काकांनी खूप अशा चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे. एकदम छोटंसं तसं बघायला गेलं तर आपल्याला पूर्ण इतिहास ऐकायचा असेल तर खूप टाईम लागेल, कारण का मी काकांना बोललो थोडं लहान म्हणजे शॉर्टमध्ये थोडंसं आपल्याला माहिती द्या, त्यामुळे आपल्याला समजेल की आपल्या बाप्पाचा इतिहास किती मोठा आहे. तर मग तुम्हाला ऐकून कसं वाटलं आणि आपल्या गणपती बाप्पाचं मंदिरचं आवडलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये
सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्की शेअर करा. चला तर काका बाय बाय बोला. बाय. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.